प्रेक्षक वर्गाच्या गळ्यातील ताईत बनलेला खेळाडू केतन म्हात्रे याला आपण पाहतोय. वाकलनचा हिरा, वाकलनचा वाघ, बायकर मॅन म्हणून ज्याची ओळख रतनबुवा ट्रॉफी या स्पर्धेमध्ये त्याला आपण 12th मनच्या भूमिकेत पाहिलं आणि त्यानंतर जशी संधी मिळाली आणि त्यांना मात्र त्या संधीचं सोनं केलं आणि आज आपण पाहतायत खूप मोठ्या प्रमाणावरती हे खेळाडू आपल्याला खेळताना जरूर दिसतात. म्हणून 12वा खेळाडू जरी उल्लेख असला तरी पण तो खेळाडू देखील तितकाच महत्त्वाचा भाग आहे प्रत्येक संघासाठी. आजच्या दिवसाचं शेड्यूल आपण पाहिलं तर पहिली लढत आपण पाहणार आहोत बेटेका विरुद्ध साईनगर दांडी बी आणि त्यानंतर दुसरी लढत आपण पाहणार आहोत फ्रेंड्स 11 सरावली विरुद्ध श्री चिंचोबा आलेवाडी यजमान संघ. यानंतरच्या मॅच मध्ये आपल्याला पाहायला मिळणार आहे तिसरी मॅच असेल विनर ऑफ मॅच 1 विरुद्ध विनर ऑफ मॅच 2. चौथी मॅच असेल लुझर ऑफ मॅच 1 वर्सेस लुझर मॅच 2 आणि पाचवी मॅच असणार आहे विनर ऑफ मॅच 4 वर्सेस लुझर ऑफ मॅच 3. असं हे शेड्यूल आपल्याला पाहायला मिळतं. 3 पॉवर प्ले आपल्याला पाहायला मिळणार आहेत आणि अतिशय सुंदर प्रकारे हे क्रिकेट आपल्याला पाहायला मिळतं. एक काळ होता जेव्हा क्रिकेट गावोन गावी आणि गल्लोन गल्ली हे आपल्याला पाहायला मिळायचं आणि त्यानंतर आपण पाहतो हा क्रिकेटची व्यापकता आपल्याला संबंध देशभर पाहायला मिळते. आज आपण पाहतोय क्रिकेटचं बदलणारं हे स्वरूप ISPL पर्यंत स्ट्रीट टू स्टेडियमचा हा प्रवास थक्क करणारा आपल्याला पाहायला मिळतोय. त्याकरिता मात्र आपले जे लेजेंड प्लेयर्स आहेत जे जुने जाणते खेळाडू आहेत त्यांनी मात्र कष्ट घेतले होते आणि त्या कष्टानंतर त्याचं फळ हे आमच्या टेनिस बॉल क्रिकेट वीरांना मिळालेलं आहे. एक हक्काचं मोठं व्यासपीठ हे आपल्याला पाहायला मिळतंय ISPLच्या माध्यमातून देखील आणि सध्या ग्रामीण भागामध्ये देखील या क्रिकेटचे वारे हे प्रचंड प्रमाणामध्ये आपल्याला पाहायला मिळत आहेत आणि त्यातीलच ही नामांकित आणि मानाची स्पर्धा निलेश स्मृती चषक 2025 आपण सरावलीच्या या मैदानावरती पाहतोय.
पहिली लढत आजच्या दिवसातली आपण पाहताय. एका बाजूला संघ आपण बेटेगावचा पाहतोय आणि त्यांच्या विपक्षामध्ये आपण पाहतोय संघ आहे साईनगर दांडी बी. दोन सलामीचे फलंदाज मैदानाच्या आतमध्ये दाखल झालेले आहेत. स्ट्रायकिंग एंड वरती आपण पाहतोय राहुल तामोरे आणि नॉन स्ट्रायकिंग एंडला आपण पाहतोय फलंदाज आहे जिग्नेश. षटक क्रमांक पहिला हाताळणीकरिता सज्ज झालेला आहे गोलंदाज. गोलंदाजी मार्क वरती निशान. पहिला बॉल अगदी चांगल्या प्रकारे सॉफ्ट हँडने चेंडूला खेळून दिलेला आहे. या ठिकाणी आपण पाहतायत मिड ऑनच्या रिझनला चेंडू गेलाय आणि क्षेत्ररक्षण देखील झालं, परंतु धाव कुठल्याही प्रकारची स्वीकारली गेली नाहीये. सध्याचं जर क्रिकेट आपण पाहतोय तर खूप व्यापकता आपल्याला पाहायला मिळते या क्रिकेटची. आणि आजचा दिवस म्हणजे आम्हा क्रिकेटवरांसाठी अगदी आनंदाचा क्षण, सुवर्ण क्षण हा आपल्याला पाहायला मिळतोय. उद्घाटन सोहळा अगदी दिमाखामध्ये आपण पाहिला प्रमुख मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये आणि त्यानंतर खेळपट्टीचं पूजन झालं आणि या स्पर्धेची मुहूर्तमेढ इथे रोवली गेली. चेंडू जर आपण पाहिले तर चेंडू आतापर्यंत 2 झाले आहेत. दोन्ही चेंडू हे निर्धार स्वरूपात हाताळलेले आहेत. गोलंदाज निशांतच्या माध्यमातून षटकातील तिसरा बॉल घेऊन गोलंदाज तयार. गोलंदाजी मार्क वरती निशांत. फुलटॉस बॉल होता, त्या बॉलला मात्र फक्त दिशा देण्याचं काम केलं. पॉइंटच्या रिझन मध्ये कुठल्याही प्रकारची धाव इथे स्वीकारली गेली नाहीये. पहिल्या 3 चेंडूंवरती आपण पाहिलं तर गोलंदाज निशांत आपलं वर्चस्व अधिराज्य गाजवताना आपल्याला पाहायला मिळतोय. अगदी चांगली गोलंदाजी गेली कित्येक वर्ष आपण निशांतला पाहतोय. टेनिस बॉल असो किंवा लेदर बॉल क्रिकेट असो हाताळत असताना आणि तीच शैली ही सातत्यानं चांगल्या प्रकारची गोलंदाजी करण्याची क्षमता या गोलंदाजाकडे आहे आणि तीच गोलंदाजी चांगल्या प्रकारे पाहायला मिळाली आतापर्यंत. षटकातील चौथा बॉल इथे मात्र पिक केलेला आहे. चांगला फटका ऑन साइडला जातोय. क्षेत्ररक्षक चेस करण्याकरिता मात्र जात आहे पुढे आणि तिथे काय घडली घटना. येस, इट इज 4 रन. चौकार, 4 धावा. तिथे चौकारांनी आपण पाहतोय ड्रीम स्टार्ट करून दिलेली आहे. राहुलने अगदी चांगला फटका. षटकातील पुढचा बॉल पुन्हा एकदा यावेळेला मात्र खेळले. चिप शॉट आहे. क्षेत्ररक्षक चेंडू खाली, कुठलीही चुकी केली नाहीये. इथे लागतोय पहिला धक्का साईनगर दांडी बी या संघाला. आतमध्ये जायचं आहे तुम्हाला. विकेट पडल्यानंतर 30 सेकंदाच्या आतमध्ये जाणं गरजेचं आहे. जर तुम्ही त्या वेळेमध्ये वेळ पाळली नाहीत, आतमध्ये गेला नाहीत, टाइम आउटच्या नियमांना तुम्हाला तिथूनच बाद दिलं जाईल. याची दखल प्रत्येक टीमने घ्यावी. कारण की बघा, जेव्हा तुम्ही टेनिस बॉल खेळण्याकरता येता त्यावेळेला तुम्हाला हेल्मेट घालायचे नाहीये, तुम्हाला पॅड, ग्लोव्ज, कुठलेही किट परिधान करायचं नाही. फक्त तुमची बॅट घेऊन मैदानाच्या आतमध्ये जायचं आहे. तेव्हा जास्त वेळ कुणी घ्यायचा नाहीये. याची दखल देखील घ्यायची आहे. कारण की 8-8 ओव्हरचे सामने, कारण की 8 ओव्हर म्हणजे तुम्हाला कॅल्क्युलेटिव्ह क्रिकेट खेळावं लागेल. सध्या जर आपण पाहतोय तर बिग हिट करण्याचा प्रयत्न राहुलचा झाला होता आणि ते आपण पाहिलं तर झेल टिपला गेलाय. पहिला धक्का इथे लागलाय साईनगर दांडी बी या संघाला. विपुल घरत यांना आपण पाहतायत. अगदी चांगली रणनीती या ठिकाणी आखली, जे गेम प्लास बेटेगाव या संघाने आखलेत साईनगर दांडी बी या संघाच्या विरोधामध्ये. आणि वेळ देखील पाळणं तितकंच महत्वाचं आहे. 7 षटकं तुम्हाला 30 मिनिटांमध्ये पूर्ण करणं गरजेचं आहे आणि जर त्या वेळेमध्ये तुम्ही षटकं पाळली गेली नाहीत तर तुम्हाला त्याचं भुगतान आज सहन करावं लागेल. षटकातील पुढचा बॉल मात्र फुलटॉस बॉल. पंचांकडे अगदी जोरदार आत्मविश्वासात्मक अपील निशांना केली, परंतु त्याचा इम्पॅक्ट फारसा काही पंचांवरती पडला नाहीये. आउटसाइड द ऑफ स्टंप असा चेंडू पाहायला मिळाला आणि इथे आपण पाहतोय तर डॉट बॉलने झाली आहे षटकाची समाप्ती. पहिल्या षटकाचा खेळ झालेला आहे. पहिल्या षटकाच्या खेळानंतर प्रथम फलंदाजी करताना साईनगर दांडी बी या संघाची धावसंख्या झालेली आहे धाव फलकावर 1 गडी बाद 4.
जाते दुसरी विकेट. काय रे आपण पाहिलं तर 2 गडी बाद झालेले आहेत. धाव संख्या जर आपण पाहिली तर धाव संख्या झालेली आहे धाव फलकावरती 4 धावा आणि 2 गडी बाद असं चित्र जरूर पाहायला मिळतंय. सध्याच्या घडीला आपण पाहतो तर बेटेगाव संघाचा वरचष्मा हा आपल्याला पाहायला मिळालाय. ज्या प्रकारे गोलंदाजी करतायत त्यानंतर जबाबदारी असते क्षेत्ररक्षकाची की आपण आपल्या गोलंदाजाला सपोर्ट करावा आणि ते चांगली सपोर्टिव्ह फिल्डिंग निशांच्या माध्यमातून या अगोदर पाहायला मिळाली आहे. षटकातील पुढचा बॉल घेऊन पुन्हा एकदा गोलंदाज तयार. इथे मात्र अगदी चांगला बॉल निरुत्तर सोडलं फलंदाजाला. टोक क्रशिंग यॉर्कर क्लीन बोल्ड दांडी गोल गॉन. अधिक नाजूक स्थितीमध्ये साईनगर दांडी बी हा संघ आपल्याला पाहायला मिळतोय. 3 गडी बाद झालेले आहेत. धाव संख्या आपण पाहिले तर धाव संख्या धाव फलकावरती झालेली आहे फक्त 4. एक चौकार आपण पाहिला होता राहुलच्या बॅटमधनं. त्यानंतर फलंदाजांना जास्त काही करता आलं नाहीये. अजूनही धाव संख्या आपण पाहतोय तर 4 वरती थांबली गेली आहे. एका मागोमाग एक असे धक्के हे लागले जात आहेत साईनगर दांडी बी या संघाला. त्याचं कारण जर आपण पाहिलं तर जी रणनीती जे डावपेच आखलेत बेटेगाव या संघानं आणि त्या डावपेचा त्या रणनीतीमध्ये यशस्वी ठरताना जरूर दिसत आहेत. पाहूया षटकातील पुढचा बॉल घेऊन शुभम तयार. पुन्हा एकदा चांगला बॉल पॅड वरती लागलाय आणि यस इम्पॅक्ट अगदी मिडल स्टंप वरती लेग बिफोर विकेटच्या माध्यमातून जाते. इथे अजून एक विकेट. काय कमालीची गोलंदाजी केली आहे शुभमने या षटकामध्ये. 3 विकेट्स त्याने मिळवले. 1 विकेट रनआउटच्या माध्यमातून आणि 2 वैयक्तिकरित्या मात्र विकेट्स त्याने जमवल्यात. ऑन हॅट्रिक वरती शुभम आहे. हॅट्रिक इथे मात्र सकाळच्या सत्रातली साध्य केली जाईल का? काय जबरदस्त तिखट मारा बेटेगाव या संघाकडनं पाहायला मिळाल्या. पहिल्या षटकामध्ये निशांतला आपण पाहिलं 4 रन त्यांना मोजल्या. 1 विकेट प्राप्त केली. विकेट टेकिंग गोलंदाजी त्याची देखील पाहायला मिळाली आणि त्याच्याच पावलावरती पाऊल ठेवत शुभमला आपण पाहतोय अफलातून गोलंदाजी ही पाहायला मिळते. ऑन हॅट्रिक बॉल शुभमचा. इथे मात्र फलंदाजानं थोपवून काढलाय कारण की हॅट्रिक द्यायची नाहीये फक्त खेळून काढलं त्या चेंडूला. क्रिकेटचा आगाज आजच्या दिवसामध्ये आपल्याला पाहायला मिळतोय सरावलीच्या मैदानावरती आणि क्रिकेटचा आगाज जरूर झालाय आणि ते जरूर बेटेगाव संघाने जरूर दाखवलाय. काय ब्युटिफुल अप्रतिम गोलंदाजी ही आतापर्यंत झाली आहे. शुभम षटकातील शेवटचा बॉल घेऊन तयार. गोलंदाजी मार्कवर राहुलसाठी. लेग ग्लासचा फटका अगदी कलात्मकतेने चेंडूला खेळलाय परंतु क्षेत्ररक्षक अगदी वेगाने पुढे आले. चांगलं क्षेत्ररक्षण तिथे पाहायला मिळालं आणि इथे आपण पाहतोय तर काय कमालीची गोलंदाजी. विकेट मेडन ओव्हर पाहायला मिळाली शुभमची. 2 षटकांचा खेळ पूर्ण झालेला आहे. 2 षटकांच्या खेळानंतर धाव संख्या आपण पाहतोय तर साईनगर दांडी बी या संघाची झालेली आहे धाव फलकावरती 4.
2 षटकांचा खेळ पूर्ण झालेला आहे. 2 षटकांच्या खेळानंतर धावसंख्या आपण पाहिली तर साईनगर दांडी बी या संघाची झालेली आहे 4 गडी बाद 4. काय कमालीची दर्जेदार गोलंदाजी बेटेगाव या संघाने केली आहे. नाणेफेकीचा कौल बेटेगाव या संघाने जिंकलाय आणि नाणेफेकीचा कौल जिंकल्यानंतर गोलंदाजी स्वीकारली. गोलंदाजी का मी स्वीकारली तर आमच्याकडे चांगल्या प्रतीचे गोलंदाज आहेत, चांगले क्षेत्ररक्षक आमच्याकडे आहेत आणि त्याच्याचमुळे प्रथम क्षेत्ररक्षण स्वीकारलं आणि अगदी आता विचार करण्यास भाग पडलाय साईनगर दांडी बी या संघाला. षटक क्रमांक 3 विपुल घेऊन येत आहेत. इथे मात्र आपण पाहताय धीरज तामोरे चेंडूला खेळतात. कव्हर पॉइंटच्या रिझन मध्ये चेंडूला खेळून काढलेला आहे. 1 रन तिथे पाहायला मिळाली आणि या एका धावेच्या सहाय्याने धावसंख्या आपण आता पाहतोय तर झालेली आहे धाव फलकावरती 4 गडी बाद 5. इथून मात्र आता संघाच्या डावाला सावरावं लागेल, एक भागीदारी बनवावी लागेल आणि ती भागीदारी बनणं हे खूप गरजेचं आहे साईनगर दांडी बी या संघासाठी. षटकातील पुढचा बॉल विपुल घेऊन तयार. पुन्हा एकदा फॉरवर्ड डिफेन्सचा हा फटका. मैदानी लगत चेंडूला खेळून काढला. एक क्षेत्ररक्षक तिथे आहेत. धाव घेण्याच्या मनस्थितीमध्ये फलंदाज जरूर होते परंतु धीरजने म्हटलं कुठली घाई करण्याची गरज नाहीये कारण की विकेट आता सेफ ठेवणं गरजेचं आहे. कारण की टॉप ऑर्डर आपण पाहिलं तर अक्षरशः ढेपाळली पहिले 4 मोहरे हे गमावले गेलेत. षटकातील पुढील बॉल बॅकफुटला जाऊन खेळण्याचा प्रयत्न, स्विंग अँड मिस असं दृश्य जरूर पाहायला मिळालं. डॉट चेंडूचे संकेत जरूर पाहायला मिळत आहेत. विपुल गरज जर आपण पाहतोय 40+ क्रिकेट देखील खूप चांगल्या प्रकारे खेळताना दिसत आहेत आणि अनेक किताब त्यांच्या नावे देखील आहेत ॲज अन बॉलर. पाहूया षटकातील पुढचा बॉल घेऊन पुन्हा एकदा विपुल घरात तयार. गोलंदाजी मार्क वरती. इथे मात्र पुन्हा एकदा चेंडूला दिशा दिली आहे. ऑन साइडला चेंडू जातोय स्क्वेअर लेगच्या क्षेत्रामध्ये. क्षेत्ररक्षक तिथे आहेत. चांगले क्षेत्ररक्षण झालं, चांगली फेकी देखील झाली आणि या एका धावेच्या सहाय्याने साईनगर दांडी बी या संघाची धावसंख्या आता झालेली आहे धाव फलकावर 6 धावा. 6 रन्स ऑन द बोर्ड. ज्या प्रकारची फलंदाजी व्हायला हवी ती मात्र फलंदाजी साईनगर दांडी बी या संघाकडनं झाली नाहीये आणि त्याच्याचमुळे धावा या कमी जमताना दिसत आहेत. पुन्हा एकदा चांगला बॉल. यावेळेला मात्र एक्सपिरियन्स जो आहे तो धीरजकडे खूप मोठा आहे. दांडी संघाकडनं सातत्यानं बरीच वर्ष त्यांनी क्रिकेट खेळलंय. लेदर बॉल क्रिकेट देखील धीरज यांनी चांगलं खेळलंय आणि तोच इथे मात्र स्टँड देण्याच्या भूमिकेमध्ये सध्या तरी दिसत आहेत. मोठे फटके खेळावेत परंतु जेव्हा जेव्हा संधी मिळेल तेव्हा डेफिनेटली खेळा, परंतु चांगले चेंडू असतील तेव्हा सेन्सिबल क्रिकेट खेळणं हे देखील तितकंच गरजेचं आहे आणि ते सेन्सिबल क्रिकेट सध्या धीरजकडनं पाहायला मिळालंय. षटकातील पुढचा बॉल. इथे मात्र चांगला फटका. व्हॉट अ शॉट. षटकार. 6 धावा. चला जास्त वेळ घेऊ नका. तुम्हाला या अगोदरच आम्ही सांगितलंय की तुम्हाला जरी 8 षटकांची लढत असली तरी 7 षटके तुम्हाला 30 मिनिटांमध्ये कंप्लीट करायचे आहेत आणि जर 30 मिनिटांमध्ये तुम्ही सत्र संपवलं नाहीत तर 7 षटकं संपवली नाहीत तर तुम्हाला शेवटच्या षटकामध्ये ॲज अन पेनल्टी म्हणून एक फिल्डर आतमध्ये घ्यावा लागेल. 3 षटकं आपण पाहिली तर अगदी चांगल्या प्रकारे चांगल्या टाइम मॅनेजमेंट नुसार आपल्याला पाहायला मिळाले. 3 षटकं झाली आणि 3 षटकांच्या खेळानंतर साईनगर दांडी बी या संघाची धावसंख्या झालेली आहे धाव फलकावर 13 धावा. 4 गडी बाद 13 अशी नामुष्की जरूर ओढवली आहे साईनगर दांडी बी या संघासमोर. षटकातील पुढचा बॉल शुभम घेऊन तयार. इथे मात्र अगदी सॉफ्ट हँडने दिशा दिली आहे चेंडूला. पॉइंटच्या रिझन मध्ये चेंडू जातोय आणि या एका धावेच्या सहाय्याने धावसंख्या आपण पाहतोय तर धावसंख्या आता झालेली आहे धाव फलकावरती 14 धावा. 14 रन्स ऑन द बोर्ड. 4 गडी बाद 14 अशी स्थिती पाहायला मिळते. शुभम षटकातील पुढचा बॉल अगदी मैदानी लगत चेंडूला खेळून काढलं. डाऊन द ग्राउंड चेंडू जातोय. लॉंग ऑन रिझन मध्ये क्षेत्ररक्षक तिथे आहेत. अगदी चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं आणि या एका धावेच्या सहाय्याने धावसंख्या आपण आता पाहिली तर धावसंख्या आता झालेली आहे धाव फलकावर 15 धावा. षटकातील पुढचा बॉल
पुन्हा एकदा सन्मानजनक या चेंडूला खेळून काढलेला आहे धीरजने. इथून जर आपण पाहिलं तर पार्टनरशिप खऱ्या अर्थानं जमण्याची खूप आवश्यकता आहे, नितांत आवश्यकता आहे साईनगर दांडी बी या संघाला. कारण की शुभमचं या अगोदरचं षटक जर आपण पाहिलं तर कमालीची ती गोलंदाजी, मेडन षटक आणि त्यानं 3 गडी हे मिळवले त्या षटकात. इथे मात्र चांगला फटका खेळलेला आहे. फटका फसतोय की काय? आणि येस, फटका फसलाय. झेल चिटच्या माध्यमातून गेली आहे इथे साईनगर दांडी बी संघाची अजून एक विकेट. सर्वांचं सहर्ष स्वागत आहे. फ्रेंड्स क्रिकेट क्लब सरावली प्रेझेंट्स निलेश स्मृती चषक 2025 दिवस पहिला. आजचा पहिला दिवस आपण पाहतात आणि पहिल्या दिवसातील ही पहिली लढत आपल्याला पाहायला मिळते. लीग फॉर्मॅट हे स्वरूप या स्पर्धेचं आपल्याला पाहायला मिळतंय. यानंतरची लढत आपण पाहणार आहोत फ्रेंड्स सरावली विरुद्ध श्री चिंचोबा आलेवाडी. दोन्ही संघ जर उपस्थित असतील तर आपली उपस्थिती आम्हाला दर्शवायची आहे, कारण की इनिंग ब्रेकमध्ये आपण टॉसकडे देखील जाणार आहोत. षटक क्रमांक 4 जर आपण पाहतोय शुभमच्या माध्यमातून चांगली गोलंदाजी आतापर्यंत हाताळली आहे. या षटकामध्ये देखील आपण पाहिलं तर 3 धावा फक्त मोजल्यात शुभम गरतने आणि 1 विकेट त्यानं प्राप्त केली आहे. पहिल्या षटकात अर्थातच पॉवर प्लेच्या दुसऱ्या षटकामध्ये आपण पाहिलं तर त्यानं मात्र आपला क्लास गोलंदाजीचा दाखवला. मेडन ओव्हर आणि त्या षटकामध्ये एकत्रितपणे रनआउटच्या माध्यमातून 1 आणि 2 विकेट्स हे आपल्याला पाहायला मिळाले. एकत्रितपणे 3 विकेट त्यानं प्राप्त केले. कमालीची गोलंदाजी. षटकातील अजूनही 2 चेंडू बाकी आहेत. 5वा बॉल घेऊन गोलंदाज तयार. गोलंदाजी मार्कवरती शुभम. नवीन फलंदाज 7व्या क्रमांकावरती दाखल झालेला आहे चेतन. अगदी चांगला बॉल इथे मात्र लेफ्ट केलाय. वाईटचे संकेत हे पंचांकडून आलेले आहेत आणि या वाईटच्या माध्यमातून आपण पाहतोय तर धाव संख्या आता झालेली आहे धाव फलकावर 17 धावा 17 रन्स. षटकातील पुढचा बॉल पुन्हा एकदा चांगल्या प्रकारे चेंडूला खेळलेला आहे. पॉइंटच्या रिझन मध्ये चेंडू जातोय. 1 रन पाहायला मिळाली आणि या एका धावेच्या सहाय्याने धाव संख्या आपण पाहतोय तर धाव संख्या आता होते धाव फलकावर 18 धावा 18 रन्स ऑन द बोर्ड. धावा जमणं आता खूप गरजेचं आहे दांडी संघाकरिता, कारण की पहिली 4 षटकं जर आपण पाहतोय तर गोलंदाजांच्या नावे ही षटकं आपल्याला जाताना पाहायला मिळतात, परंतु धावा ज्या प्रकारे जमायला हव्या होत्या त्या जमल्या नाहीत. त्याचं कारण जर आपण पडताळून पाहिलं तर एका मागोमाग एक जाणारे विकेट्स. इथे मात्र खेळपट्टीवरती फलंदाजांना उभं राहणं गरजेचं होतं, धावा जमवणं गरजेचं होतं, परंतु ते या फलंदाजांना जमलं नाही आणि त्याच्याचमुळे आपण पाहतोय एका मागोमाग एक असे 5 धक्के लागले साईनगर दांडी बी या संघाला आणि धाव संख्या आपण पाहिली तर झाली आहे धाव फलकावरती 19. इथे मात्र पुन्हा एकदा सन्मानजनक या चेंडूला खेळलाय. पॉइंट रिझन मध्ये चेंडू जातोय. 1 रन पाहायला मिळाली आणि या एका धावेच्या सहाय्याने आपण पाहिलं तर झालेली आहे षटकाची समाप्ती. 4 षटकांचा खेळ पूर्ण झालेला आहे. 4 षटकांच्या खेळानंतर धाव संख्या आपण पाहतोय तर धाव संख्या झालेली आहे धाव फलकावरती 20. मैदान गाजवलेले आहेत आणि ज्यांच्या आवाजाची छाप संबंध पालघर नव्हे तर मुंबईमध्ये देखील आपल्याला पाहायला मिळते. पनवेल रायगड किंवा नवी मुंबईमध्ये देखील जाऊन ज्यांनी समालोचन केलंय असे दीपकजी संघे सरांचा आपण आवाज पुढील 4 षटकांसाठी ऐकणार आहोत. धन्यवाद.
धन्यवाद मंथन. सर, तो आपण बघत आहात एक मोठी ग्रँड फिनाले, ग्रँड स्पर्धा, आणि त्या स्पर्धेमध्ये दरवर्षी काहीतरी विविधपणा बघायला मिळतोय. महाराष्ट्राच्या इतिहासामध्ये पालघर जिल्ह्यामध्ये पहिल्यांदा 2 चेंडूचा वापर केला जातोय आणि ही स्पर्धा आपण बघत आहात. निलेश स्मृती चषक फ्रेंड क्रिकेट क्लब आयोजित आपण स्पर्धा बघत आहात. 2 पॉवर प्ले झालेत कंपल्सरी, जे आपल्या नियमाप्रमाणे असतात. 5व्या आणि 6व्या षटकात केव्हा घ्यायचं हा फलंदाजी करणाऱ्या संघाचा निर्णय ठरेल. आता बाकी निशांत नावाचा गोलंदाज तुम्हाला बघायला मिळते. रुपेश, माफ करा, रुपेश. नुकत्याच झालेल्या लाखाच्या स्पर्धेमध्ये सेमीफायनलला पराभूत झाला हा बेटेगावचा संघ. काय स्पर्धा झाली ती, हलक्या हाताने खेळून काढला. सरळ चेंडू जातो स्क्वेअर लेगच्या रिझनला. इथे बाकी 1 धाव तुम्हाला बघायला मिळते. एका धावाने धावसंख्या वगैरे 21 धावा. नाणेफेक जिंकली आणि प्रथम क्षेत्ररक्षण स्वीकारण्याचा निर्णय घेतला. तो योग्य निर्णय ठरवला आपल्या सर्व गोलंदाजांनी. मी विशेषतः विपुल आणि नवोदित गोलंदाज तुम्ही पाहिला तर तुम्हाला शुभम नावाचा खेळाडू बघायला मिळाला. अपकमिंग एक टॅलेंट. एक ओमकार नावाचा खेळाडू तुम्हाला बघायला मिळतो. नुकत्याच झालेली लाख मोलाची स्पर्धा जी बेटेगावच्या मैदानावर झाली तिथे अप्रतिम खेळ तुम्हाला बघायला मिळाला. डावखुरा फलंदाज बघायला मिळतो चेतन नावाचा, ज्याच्याकडून मोठ्या अपेक्षा बाळगल्या, आणि क्रिकेटचा पितामह धीरज नावाचा खेळाडू बघायला मिळतोय. पुन्हा रुपेश आपल्या षटकातला पुढचा चेंडू हाताळताना बघतात. तुमचे राईट आर्म राऊंड विकेट मारा. ओ गुड बॉलिंग. काय चेंडूची गती परिवर्तन केलं गेलं. मोक्याच्या क्षणी चेंडूला थांबवलं गेलं आणि फलंदाज सफल झाला. चेंडू सोडला गेला. अतिशय चलाख गोलंदाज तुम्हाला बघायला मिळतो रुपेश, ज्याने सातत्यपूर्ण अनेक स्पर्धा बेटेगावसाठी संघाला खेळताना आपल्या नावावर चांगला खेळ बघितलाय. 5 अष्टपैलू खेळाडू तुम्हाला संघाकडे बघायला मिळतात. 9व्याचा चेंडू या स्पर्धेसाठी वापरला गेला. एका म्हणजे दुसरं, चौथं, 6वं आणि 8वं असं वेगळा चेंडू टाकता येईल. पहिलं, तिसरं, 5वं आणि 7वं हे षटक वेगळे. 2 चेंडू एका इनिंगमध्ये तुम्हाला बघायला मिळतात आणि पालघर जिल्ह्यातल्या इतिहासामध्ये पहिल्यांदा ही स्पर्धा बघायला मिळते. पुन्हा आपल्या षटकाला पुढचा चेंडू, शॉर्ट ऑफ लाईन चेंडू. काय चेंडू पडल्यानंतर निघून जातोय. वेल बोल्ड, सुंदर गोलंदाजी तुम्हाला बघायला मिळते. आतापर्यंत पाहिलं तर संपूर्ण वर्चस्व बेटेगाव संघाच्या गोलंदाजीने वापरलंय. मी सुरुवातीच्या काळातच तुम्हाला सांगितलं बेटेगावच्या संघाला कमी लेखून चालत नाही, कारण मोठमोठ्या स्पर्धा खेळताना आणि नवोदित जे घडवतात, विशेषतः मी कौतुक करील ते म्हणजे विपुल आणि निशांत या 2 खेळाडूंचं, ज्यांच्यामुळेच हा संघ तुम्हाला परफेक्टली बॅलन्स बघायला मिळतो. पुन्हा एकदा आपल्या षटकातला पुढचा चेंडू. काय गोलंदाजी टाकली जात आहे. असं म्हणतात ना, मगराच्या जबडामध्ये कधी फसायचं नाही आणि वाघाच्या किंवा सिंहाचा पंजाखाली कधी सापडायचं नाही. तशा पद्धतीने हा संघ सापडलाय. दांडीचा खेळाडूला समजत नाही की कशा पद्धतीने फलंदाजी करायची. काय गोलंदाजी बघायला मिळते. परफेक्ट ॲक्युरेसी, गुडनेस स्पॉट, लाईन अँड लेंथ कशी मेंटेन करावी असा चेंडू बघायला मिळते. निलेश स्फूर्ती चषक. निलेश म्हटला की निश्चितच आपल्या गावासाठी असंख्य क्रिकेटपटूंना करता करविता क्रिकेट कधी खेळला नाही, पण क्रिकेटला कसं जगवावं, गावाच्या क्रिकेटला कसं पुढे न्यायचं हे निशांत मनाने उदार मनाने ज्यांनी काम केलं तो आमचा निलेश भाऊ आमच्यातून निघून गेला. 2 वर्ष झालीत. धीरजच्या बॅटरीतून बघायला मिळतोय. इथे बाकी चेंडू फसलाय आणि सरळ जातो हातामध्ये. मोठा झेल एकदा पुन्हा पकडला जातोय आणि या खेळाडूने बघितलं जातं 3 झेल पकडलीत. काय गाणे ऐकायला नमित असला की तुम्हाला बाकी गाणे ऐकायला मिळतील. निखिल नावाचा फलंदाज, त्याच्याकडे क्षमता बॅटिंग करण्याची. नेहमी 7व्या-8व्या नंबरवर फलंदाजीसाठी येतोय आणि जेव्हा जेव्हा गरज पडते आपल्या संघाला तेव्हा बॅटिंग करतो. आज बाकी मोठी गरज आहे. 8 षटकाचा सामना प्रथमतः जिथे आपण बघत आहात. जेवढा विचार करावा या ऑर्गनायझरचा, जेवढा विचार करावा आयोजनाचा, सुपर से ऊपर तक आहे. काय 2 चेंडू वापरले गेलेत 8 षटकाचे सामने. एक बॅटिंग पॉवर प्ले. गुड बॉलिंग. हलक्या हाताने खेळलाय. चेंडू डिक्लेअर झोन मध्ये जातो का? यस, डिक्लेअर झोनला गेले नाहीये. 1 धाव बघायला मिळते. जिथे 1 लिहिला आहे तिकडे 1 मिळेल. त्याच्या पलीकडे गेला की तुम्हाला धावा घ्यायच्या. तिकडे जरी भिंतीला लागला तर 1 नाहीये. एरो लिहिला बघा 1D आणि तिकडे बघला 1D म्हणजे 1 डिक्लेअर. डीचा अर्थ आहे 1 डिक्लेअर आणि ते बाण दाखवत त्या आतमध्ये लागला तर 1 रन. त्याच्या पलीकडे लागून तुम्ही धावा घेऊ शकतात.
5 षटकं झाले. आता बाकी कंपल्सरी तो हा पॉवर प्ले असेल. 6वं षटक आहे म्हणजे कंपल्सरी बॅटिंग पॉवर प्ले असेल. याची कृपया पंच नोंद घ्या. 6वं षटक आहे. 5व्या षटकात पॉवर प्ले बॅटिंग पॉवर प्ले घेतला नव्हता. या षटकामध्ये कंपल्सरी बॅटिंग पॉवर प्ले घ्यावा लागेल. पंच याची नोंद घ्या. धावसंख्या झाली ती 23 धावा. 5 षटकं 23 धावा. काय सुंदर गोलंदाजी हाताळल्या. एका साईडला विचार केला तुम्हाला निशांकडनं बघायला मिळेल. एका साईडला विचार केला शुभम, नंतर विपुल, मग शुभम, नंतर रुपेश. पण तुम्ही जर विचार केलात तर शुभमचे दोन्ही षटकं अप्रतिम बघायला मिळाले. काय गोलंदाजी हाताळलाय. इथे बाकी 3 झेल घेताना आपण खेळाडू पाहिला. सर्वेश नावाचा खेळाडू लॉंगांच्या रिझनला. आता बाकी बॅटिंग पॉवर प्ले बघायला मिळते. पंच निरीक्षण करा. जे काही नियम आहेत ते आपण पालन करायचे आहेत. सुंदर आयोजन. मी अगोदरच म्हटलं की सरावलीची स्पर्धा काय डौलाने भगवा चढतो. जय जय महाराष्ट्र माझा हे गीत घ्या शाहीर साबळेंचं. कारण महाराष्ट्र नसता तर मला वाटते देशाची काय परिवेळ आणि परिस्थिती झाली असते. असंख्य राज्यातून, असंख्य देशातून, असंख्य राज्यातून जी लोक बघायला मिळतात तुम्हाला महाराष्ट्र. आणि प्रत्येकाला गर्व असायला की ज्या महाराष्ट्राची असंख्य लोकांना एक या इंडस्ट्रीजमुळे प्रत्येकाचा संसार चालतो हे बघायला मिळते. आमची बाजूची जी कंपनी आपण बघत आहात ती म्हणजे निश्चितच निऑन नॅप्रॉड कंपनीचं मनापासून कौतुक होतो. नेहमीच या स्पर्धा कोणतीही असो आम्हाला नेहमीच. बाकी आपल्या षटकाला निशान गोलंदाजी करतोय. ऑफ स्टंपच्या बाहेरचा चेंडू सरळ जातोय. 22च्या रूपात डिक्लेअर. 1 धाव बघायला मिळते. स्ट्राईक चेंज होईल. याची नोंद घ्या. 24 धाव फरकावर लागल्या जातात. चला या सरावली संघ आणि आलेवाडी संघ आला असेल तर कृपया नाणेफेक इनिंग ब्रेकमध्ये आपण नाणेफेक करणार आहोत जिथे तुम्हाला मंथनजी घरात जोडतील. अतिशय मोठी दर्जेदार स्पर्धा आपण बघत आहात. निर्णय स्फूर्तीच्या प्रेम क्रिकेट क्लब आयोजित. फक्त 16 संघ या स्पर्धेमध्ये आहेत. रोज 4 संघ बघायला मिळतील. लिंक पद्धतीने मॅचेस बघायला मिळेल. आणि पालघर जिल्ह्यातली ओपन स्पर्धा असणारी लिंक स्पर्धा ही एकमेव आणि पहिली ही तुम्हाला बघायला मिळते जिथे 2 चेंडू वापरले गेलेत. एका पंचाकडनं 4, दुसऱ्या पंचाकडनं 4 म्हणजे पहिलं, तिसरं, 6वं आणि 8वं अशा शेवट टाकलं जाईल. अशा पद्धतीने 2-2 चेंडू वापरले गेले. 9व्याचे चेंडू वापरले गेलेत. एक सुसज्ज आयोजन जे आपण जागतिक दर्जाचं क्रिकेट आपण बघत आहात. इथे बाकी चेंडू टटवला. हो हो काय फिल्डिंग बघायला मिळते. जणू काय फेविकॉलच हाताला लावलं अशा पण सेटरेशन बघायला मिळते. एका चांगला शॉटला वेल फील्डमध्ये रूपांतर केलं. काय क्लास दर्जेदार सेटरेशन तुम्हाला मिड विकेटच्या तिथे पाहायला मिळते. तो खेळाडू बघायला मिळते. तो अभिजित नावाचा खेळाडू. काय बेटेगावचं वर्चस्व बघायला मिळते. नुकताच पडलेला स्पर्धा सेमीफायनलमध्ये पराभूत झाला. तो बघितलेला आत्मविश्वास आणि एक वेगळं स्टँडर्ड, वेगळा दर्जा तिकडे पाहायला मिळतो. पुनश्च निशान नावाचा गोलंदाज तुम्हाला पाहायला मिळतोय. आहा मोठा फटका खेळला आणि इथे बाकी सरळ जातोय चेंडू. मिड विकेटच्या डोक्यावरनं 6 धावा. खणखणीत षटकार. मी सुरुवातीलाच म्हटलं ना की निखिलकडे क्षमता आहे, निखिलकडे क्लास आहे. आणि जेव्हा 7व्या 8व्या नंबरवर येतो मी चिंचण्या त्याच्या 2 इनिंग पाहिल्या. दिवाळीच्या सुट्टीमध्ये फटाके फोडायचे बाद झाले होते. 22 धावावर 7 गडी बाद घेतले. त्यानंतर 33 धावाची आकर्षक खेळी आपण निखिलकडून पाहिली होती. मिळतोय. खूप चांगला परिचय फलंदाजी बघायला गरज आहे धावा काढण्याची. पुन्हा निशान चेंडू खेळलाय. सरळ हातामध्ये जातोय. ओहो वाटा काय. सुरुवातीला थोडीशी अडबड झाली. चेंडू बघितला, थोडासा फ्लाईट दिला, इन्व्हाइट केला. चेंडू प्रॉपर झाला नाहीये. मी म्हटलं की ही चांगली गोलंदाजी तुम्हाला बेटेगाव संघाकडनं बघायला मिळेल. कारण ही स्पर्धा जर म्हटली 9व्याचा चेंडू 50 धावावर तुम्ही जिंकू शकता. 33 धावावर देखील सेमीफायनल जिंकण्याचं काम डहाणू संघाने केलं होतं. सावली संघाला पराभूत केलं आणि बघता बघता त्यावर्षी बाकी डहाणू संघ विजेता संघ ठरला होता. अशा पद्धतीच्या मोठमोठ्या स्पर्धा गाजवण्याचं काम केलं. एक सुसज्ज आयोजन. प्रत्येक चेंडू तुम्हाला नवा बघायला मिळतोय. म्हणजे चेंडू घासला जाणार नाही याची किंमत बघितली. 8 षटकाच्या त्यामुळे प्रथमतः पालघर जिल्ह्यात आणि महाराष्ट्रामध्ये मी बघायला मिळतो की मोठमोठ्या स्पर्धा जे झाल्या असतात लोक आयोजक करतात म्हणतात. पण माझ्या नजरेतून असतो आणि मी जिथे म्हणतो ना की जे मला दिसते त्याचंच नेहमी वर्णन करत असतो. लंकेमध्ये सोनं असतं पण ते गळ्यात पडलं नाही तर आपण त्याचं नंदन काय करतो. आणि ओम साई स्पोर्ट्सचं जेवढं मनापासून कौतुक करेल. आता नुकतीच झालेली 42 वंजारी लिजंड ही स्पर्धा तुम्ही ज्या पद्धतीने आकारली लोक भरभरून कौतुक. तुमचं असलेली क्लिअरिटी, तुमच्या कॅमेरा असा देखणे रुबाब, तुमच्या टिप्स घेण्याची पद्धत आणि ज्यापर्यंत तुम्ही प्रत्येक आयोजकाला सहकार्य करतात तेवढं आमच्या ओम साईचं जेवढं कौतुक करावं तेवढं कमी. आज बघत आहात ओम साईच्या लाईव्हच्या माध्यमातून निशान नावाचा गोल बॅट्समन नेम कोण कृतिशील. ह्याच्या काय देखील क्षमता आहे. एक चांगला गोलंदाज म्हणून तुम्हाला कृतिशील बघायला मिळतोय. कृतिशील नावाचा फलंदाज पाहायला मिळतो. पुन्हा एकदा निशान
ऑफ ड्राईव्ह बघायला मिळतोय, चांगला कडकडीत शॉट. इथे बाकी सुंदर क्षेत्ररक्षण बघायला मिळतंय. क्षेत्ररक्षण जर बघितलं आज A+चं क्षेत्ररक्षण तुम्हाला बघायला मिळेल. कोणताही फ्लंबिंग नाही, प्रत्येक झेल अचूक टिपले, चांगला धावा रोखला गेला. उच्च दर्जाचे क्षेत्ररक्षण तुम्हाला बघायला मिळेल. आणि असं हिरवगार मैदान आहे बेटेगावचं. एका गावाचं एक सुंदर मैदान असणं हे बेटेगावचं मी बघायला मागेल. आणि म्हणूनच तेवढं चांगलं क्षेत्ररक्षण त्यांच्याकडनं बघायला मिळते. फलक धावसंख्या 1 रनवर होती ती म्हणजे 32. बॅटिंग पॉवर प्ले आपण बघत आहात. 2 षटकं कंपल्सरी पॉवर प्लेचे असणार आहेत. त्यानंतर बाकी बॅटिंग पॉवर प्ले 5व्या किंवा 6व्या षटकात तुम्हाला घ्यायचं आहे. जर 5व्यात घेतलं नाही तर 6व्यात कंपल्सरी तुम्हाला बघायला मिळेल. आता बाकी डावखुरा फलंदाज तुम्हाला बघायला मिळते तो चेतनकडून अजून काही मोठ्या धावा किंवा चांगल्या पैकी बॅटिंग बघायला मिळेल नाही. चेंडू टटवला, इथे बाकी बघायला मिळतो. लॉंग ऑफचा रोटा, चेंडू पलीकडे जातो, सीमा पलीकडे 4 धावा. ओव्हरपिच चेंडू होता, पुरेपूर फायदा उचलला गेला. आणि या 4 धावांशी जर विचार केला तर फलकात धावसंख्या लागली जाते ती 36. इथे आकार मिळतोय. आणि आमचे जे सपोर्टर्स आहेत आमच्या सरवले गावचे विचार केला की 50 धावा झाल्या तरी सामना जिंकण्याची ताकद आहे. कारण चेंडू घासला जाणार नाही. दोघांनी नवीन चेंडू 36 धावा झाल्यात. 6 षटकं 36 धावा. 6 चेंडू षटकं सोबत 36 धावा. गडी किती बाद झालेत? 7 गडी बाद झालेत. जाऊया आमच्या डीजे कडे. होतं तशा पद्धतीने आमची वहिनी विवाहाबद्दल झालेत का नवीन? नाही आहेत. नखरेवाले बायको पाहिजेत असं म्हटलं जाते. बघूया 2 षटकं टाकली जातात, बाकी आहेत. आणि पलका धावसंख्या 6 षटकांचा 7 गडी बाद, 36 धावा. दांडी बी हा संघ आपण बघतात. आता बाकी गोलंदाजासाठी बघायला मिळतो ज्याने उत्कृष्ट गोलंदाजी केला आणि हाच गोलंदाज पाहायला मिळतोय विपुल नावाचा गोलंदाज. शॉर्ट ऑफ रेंज चेंडू, इथे बाकी चेंडू सरळ जातो लॉंग ऑफच्या रिझनला. गुड फील्डिंग आणि ह्या खेळाडूचं कौतुक करायला पाहिजे. नमित नावाचा खेळाडू, काय नवीन अपकमिंग यंगस्टार बघायला मिळाले. आतापर्यंत मी संघ बघितलेत पण बेटेगावच्या संघामध्ये मला यंगस्टार बघायला मिळाले. 4 वर्षापासून मला चुलचुल होती त्यांच्याबद्दल की नवोदित खेळाडू येत नाही. पण आता जर बघितलं तर 1 2 3 4 5 6 खेळाडू तुम्हाला यंगस्टार बघायला मिळतात. धावसंख्येला बाकी आकार मिळतो, धावसंख्या पाहायला मिळते 37. चला आले असतील फ्रेंड्स सरावली आणि श्री चिंचोबा आलेवाडी संघ या. आपण इनिंग ब्रेक मध्ये नाणेफेक करणार आहोत, त्याची कृपया नोंद घ्यायची आहे. परफेक्ट टाइमवर तुम्ही चाललात. नेहमीच तुमचं षटक बघायला मिळतं. वेल न 30 मिनिटांमध्ये तुम्हाला 60 षटकं पूर्ण करायची आहेत, ते बघायला मिळतात. पुन्हा एकदा विपुल राईट अमोर विकेट मारा करतोय. चेंडूला खेळलाय, सरळ बघायला मिळतो. 6 धावा खणखणीत षटकात. थोडासा शॉर्ट ऑफ रेंज चेंडू होता आणि चेंडू उचलला जातो स्कोरच्या डोक्यावरनं. 6 धावा, अप्रतिम षटकार. गाणं ऐकलं त्याने थोडा पैसा जमवलाय ग, तसा थोडा धावा जमवायला लागला आणि धावाला आकार बघायला मिळतोय. पुन्हा एकदा विपुल आपल्या षटकातला पुढचा चेंडू. पुन्हा शॉट खेळलाय. इथे बाकी सरळ चेंडू जातोय तो म्हणजे मिडॉनच्या रिझनला 1 धाव बघायला मिळते. 1 धावांची धावसंख्या पोहोचते ती 44. मी म्हटलं ना कृतिशीलकडे गेमची ताकद आहे. त्यात तुम्ही जर बघितलं आता चेतन नावाचा खेळाडू स्वतः चेतन बघायला मिळतोय. दांडी बी आपण बघत आहात. एक अतिशय दर्जेदार मोठा गाव, ज्या गावाने मोठमोठे खेळाडू या पालघर जिल्ह्यात दिलेत. पुन्हा एकदा विपुल रायझिंग डिलेवारी. हा जो चेंडू आहे ना या मैदानामध्ये खूप खतरनाक आहे. इथे चेंडू पडल्यानंतर जो गती घेतोय, ज्या पद्धतीने एखादं रॉकेट लॉन्चर उडलं जातं अंतराळामध्ये, एक अंतराळामध्ये वैमानिक जातो तेव्हा बघायला तशा पद्धतीने वेगवान चेंडू बघायला मिळतोय. गुड विकेट, काय सुंदर विकेट बांधली गेली. 1.5 ट्रक लाल माती वापरली गेली. विटाचा चुरा, भुसा आणि नंतर बाकी रोलिंग बघायला मिळालंय. आणि प्रत्येक दिवशी स्प्रिंकलचं तुम्हाला पाणी पाहायला मिळतं. इथे बाकी श्री चिंचोबा संघाचं आगमन झालंय. आलेवाडी संघ आला असेल तर आमच्याशी हजेरी लावा. ह्यानंतर सामना आपला बघा इनिंग ब्रेक मध्ये नाणेफेक करणार आहोत. पुन्हा एकदा विपुल. इथे डिक्लेअर झोन असणार आहे. इथे डिक्लेअर झोन आहे. झाडाला 1 आहे ना? हा, झाडाला लागलं धावून घ्यायचं. एकच आहे का झाडाला? ओके, झाडाला लागलं की 1 आहे. या डिक्लेअर झोन मध्ये चेंडू जातो. धावसंख्या होते ती 45. 7वं षटक सुरू आहे.
2 चेंडू वापर केल्यामुळे हीच पहिली स्पर्धा तुम्हाला बघायला मिळते की महाराष्ट्राच्या इतिहासामध्ये 8 षटकाचे सामने आणि 2 चेंडू कोणीच वापरलेले नाही आहेत. हे 2 चेंडू वापरताना तुम्ही बघत आहात आपण फ्रेंड्स क्रिकेट सरावले आयोजित स्वर्गीय निलेश मूर्ती आपण बघत आहात. पुन्हा एकदा विपुल या षटकाला शेवटचा चेंडू टाकत आहेत. समोर डावखुरा फलंदाज आता बाकी नाही धावू शकत तुम्ही. चेंडूला तुम्ही ढकलला गेला म्हणजे त्याचा चेंडू अँड चेंडू तिथे संपलाय. इथे बाकी षटकं झाली 7 आणि 7 षटकासोबत फलकावर धावसंख्या लागला 45. आल्या आलेवाडी संघ विचार करे की फक्त 45 धावा पण चेंडू निव्याचा आहे आणि 2 चेंडू वापरले गेलेत. चला आलेवाडी कर्णधार आणि सरावली कर्णधार या इनिंग ब्रेकमध्ये 8व्या षटकामध्ये बाकी टॉस करावाच लागेल. एका दिवसात 4 संघ आहेत. नो टायमिंग. तिथे तुमच्याशी मंथन घरात माझे परम मित्र एक उत्कृष्ट समालोचक मॅन फ्रॉम नवली गावाचा सुपुत्र तुम्हाला बघायला मिळेल. एकंदरीत जर पाहिलेत तर आपण टोटली षटकं टाकली गेली 7 आणि 60 षटकाचा यस आमचे परम मित्र जयेश हे देखील इकडे बघायला मिळतात. सरावली गावाचे त्यांचं वेगळं नातं या क्रिकेटवरशी बघायला मिळतात. आता बाकी गोलंदाज तुम्हाला बघायला मिळतो. निशांत नावाचा गोलंदाज नाही रुपेश आहे माफ करा. रुपेशला बघायला मिळतात. एक चांगला जुना जाणता खेळाडू म्हणजे रुपेश निशांत आणि विपुल हे जर बघितले हे 3 खेळाडू तुम्हाला सिनियर बघायला मिळतात आणि बाकी सगळं अपवे. ओमकार आहे की नाही आज? ओमकार नाही आज पण ओमकार आहे की नाही संघात आहे. यस ओमकारला आपण बघितलं. हा देखील चांगला यंग टॅलेंट बघायला मिळतो. नवोदित फलंदाज ज्याने प्रत्येकाची मनं जिंकलीत. नुकत्याच झालेल्या लाख मोलाची स्पर्धा आपण बेटेगावमध्ये पाहिली. तिकडे हा बेटेगावचा संघ सेमीफायनलला पराभूत झाला. अतितटीच्या सामन्यामध्ये तिकडे 16 धावा दिल्या त्या गोलंदाजाने आणि म्हणून तो सामना फिरला गेला. अजिंक्य मराठा संघाने तरी विजय संपादन केलं. दुर्वेश नावाचा फलंदाज छोट्या चळीचा काय फलंदाजी केला त्याने मोकळा आणि काय झेल पकडलेत. अप्रतिम झेल एका सामन्यात 4 पकडले आपण पाहिले होते. मोठमोठे संघ आपण बघितले. धाकटीडानो पराभूत झाला. ध्रुव 11 सातपाटी पराभूत झाला. असे मोठमोठे संघ आपण पाहिलेत. अभाव पुढे काय क्रिकेट बघायला मिळालं. मुरब्याच्या संघाने पंकज 11 हा धबधबा आपण पाहिला. अपकमिंग युथ 40चा संघ तुम्हाला बघायला मिळाला. शेवटच्या षटकात रुपेशला बघत आहात. पुन्हा रुपेश शॉर्ट ऑफ लेन चेंडू गुड बॉलिंग बघायला मिळते. इथे बाकी सुंदर क्षेत्ररक्षण तुम्हाला मिड विकेट कडनं पाहायला मिळते. काय दर्जेदार क्षेत्ररक्षण. सागर नावाचा खेळाडू हा यस हा सागर मी बघतोय ज्याच्याकडे खूप मोठी क्षमता आहे. धावसंख्या 1 निवडते धावसंख्या होते 46. आता बाकी धावाला आकार सुरुवातीला वाटलं होतं की 40 बनवतील की नाही 45 बनवतील की नाही पण जिथे तुम्हाला 2 षटकार बघायला मिळेल 3 षटकार बघायला मिळेल तिथे बाकी धावसंख्या पाहायला मिळाली. कंपल्सरी 2 पॉवर प्ले त्याच्यानंतर 5वा 6वा बॅटिंग पॉवर प्ले 2 चेंडू इथे वापरले गेलेत. एका पंचांच्या एंडकडनं 2 दुसऱ्या पंचाकडनं 4 अशा पद्धतीने प्रत्यक्षात एका सामन्यामध्ये एका इनिंगमध्ये 2 चेंडू वापरण्याचा एक महाकाय विक्रम तुम्हाला फक्त फ्रेंड क्रिकेट सरावलीच्या मैदानावर बघायला मिळतो. फ्रेंड क्रिकेट क्लब आयोजित निलेश मूर्ती चषकामध्ये हे बघायला मिळते. एक वेल नॉन आयोजन. एक वरच्या दर्जाचं क्रिकेट तुम्हाला बघायला मिळते. जिथे कोणी करू शकत नाही ते करून दाखवतायत हे सरावलीचे क्रिकेट. पण नो प्रॉफिट नो लॉस. चांगलं क्रिकेट खेळा चांगलं क्रिकेट बघा हे ब्रीदवाक्य. अक्रॉस पद्धतीने खेळायचं. गुड बॉलिंग पिचिंग काय सुंदर गोलंदाजी टाकलाय बघा. अशा पद्धतीचं एक देखील असं मोठं षटक नाहीये जिथे 8 ते 10 धावाचं षटक गेलाय. काय गोलंदाजी टाकली गेलाय. सातत्यपूर्ण असणारा सराव आणि नुकताच संपलेला मोठ्या सामन्याचा अनुभव हे तुम्हाला बघायला मिळते. धावसंख्या झाली ती 46 46 धावा. हा डावखुरा फलंदाज तुम्हाला बघायला मिळतो. त्या फलंदाजाचं नाव आहे चेतन. गुड बॉलिंग. हा हा काय चेंडू बघायला मिळतो. मी सुरुवातीच्या क्षणापासून म्हटलं ना की ही विकेट म्हणजे साऊथ आफ्रिकेत डर्बनची विकेट आहे. गुडल्या स्पॉटवर चेंडू निघाला कारण लहानशा मैदानावर गोलंदाजाला वाव द्यायचं काम करण्याची खेळपट्टी हे आमचे आयोजक बनवतात आणि 1 वर्ष नव्हे 10-15 वर्षापासून जिथे जिथे मॅच आयोजन करतात ही खेळपट्टी बघायला मिळते. अवरपी चेंडू होता आहे. चेंडूला ट्रॅव्हल करायचा. चेंडू सरळ जातोय. मिडॉनच्या रिझनला 1 धाव बघायला मिळते. 1 धावांची धावसंख्या होते ती 47 धावा. आता बाकी धावसंख्येला आकार बघायला मिळतोय. कंपल्सरी चेस या नियमाने मॅचेस खेळायचे आहेत पण महाराष्ट्राच्या इतिहासामध्ये पालघर जिल्ह्याच्या दृष्टिकोनामध्ये पहिल्यांदाच अशा ओपन टुर्नामेंट लिंक पद्धतीने खेळल्या गेल्यात. 50,000 रुपयाचं रोख पारितोषिक. एका संघाला 3 मॅचेस खेळण्याची मुभा इकडे बघायला मिळते. पुन्हा एकदा आपल्या सरकारला पुढचा चेंडू. खोलवर टप्प्याचा चेंडू अवरपीस स्वतः यॉर्कर करून भेटला आणि गुड बॉलिंग. शेवटच्या स्लॉग ओव्हर मध्ये काय गोलंदाजी करतात. पूर्णतः जो 30 वर्षाचा अनुभव माझ्या पाठीचे आहे आणि का गावातले खेळाडू मला अजून देखील खेळवतात ते बघायला. गुड कॅप्टन्सी. मनापासून कौतुक करेल. निशांतचं मी मनापासून कौतुक करेल. विपुलचं कौतुक करेल.
शेवटचा चेंडू आहे, इथे टटवला आहे, झेल होती की पायाचा आहे आणि ओ झेल सुटलाय, मोक्याचा क्षणी झेल सुटला गेला. इथे बाकी एक धाव बघायला मिळते आणि एका धावांची धावसंख्या होती ती 48. 8 षटकं संपली आणि 8 षटकाच्या समापनानंतर फलकावर धावसंख्या लागल्या ती 48. 49 धावा ह्या बेटेगाव संघाला विजयासाठी करायच्या आहेत. चला या आलेवाडी संघ इथे जोडतील मंथनजी घरात. आलेवाडी संघ या, नो एक्सक्यूज, नाणेफेकीसाठी यायचं आहे. थोडा फ्रेंड सरावली संघ बघायला मिळेल.
षटक बघितले आणि आम्हाला नुकतीच आठवण झाली ती आर्यनच्या मैदानावरची. ऐकूया एक मधुर आवाज जिथे आपण बघत आहात मंथन घरात. धन्यवाद दीपक सर. या ठिकाणी जशी आठवण झाली आर्यनच्या मैदानाची आणि आर्यनचं मैदान म्हटलं की आम्हा क्रीडा रसिकांसाठी एक मेजवानी असायची आणि ते 8 ओव्हरचं क्रिकेट अनुभवायला मिळायचं आणि तेच यावेळेला पाहायला मिळालं. पुन्हा एकदा चिप शॉट खेळला फलंदाजाने, चेंडू हवेमध्ये गेलाय आणि अगदी चांगला असा झेल टिपला. विकेटचं आलं पतन, फर्स्ट विकेट डाऊन. या संघाला अगदी चांगला असा झेल भावेशच्या माध्यमातून टिपला गेलाय. पहिलं षटक आपण पाहिलं होतं राहुलचं. त्या षटकामध्ये आपण पाहिल्या होत्या 8 धावा जमताना आणि त्यानंतर प्रणयच्या हातामध्ये चेंडू दिलाय आणि प्रणयने पहिले 4 बॉल अगदी चांगल्या प्रकारे हाताळले. पहिलं षटक आपण पहिलं सत्र आपण पाहिलं होतं. बेटेगाव बघा, तुम्हाला देखील सूचना 99 द्यायला नको. धाव संख्या आपण पाहतोय बेटेगाव या संघाची झालेली आहे धाव फलकावरती 1 गडी बाद 11 अशी स्थिती आपल्याला पाहायला मिळते. नवीन फलंदाज नव्यानं दाखल झालेला आहे क्रीजवर. नमित नव्यानं दाखल झालाय. षटकातील पुढचा बॉल, 5वा चेंडू घेऊन गोलंदाज तयार. गोलंदाजी मार्क वरती प्रणय. अगदी चांगला फटका कव्हरच्या क्षेत्रामध्ये खेळलाय. इथे मात्र अगदी चांगली फेकी केली. डायरेक्ट हिट ऑन टू द स्टंप. रनआउटच्या माध्यमातून जाते. गोल्डन डकचा शिकार होतोय नमित. एका मागोमाग एक असे धक्के लागले गेलेले आहेत या षटकामध्ये. एका क्षणाला आपण पाहिलं होतं बेटेगावच्या गोलंदाजांचा, खास करून शुभमचा बोलबाल आपल्याला पहिल्या सत्रामध्ये पाहायला मिळाला आणि या सत्रामध्ये आपण पाहतोय प्रणयला काय चांगली गोलंदाजी केली आहे. 3 धावा त्यांना मोजलेल्या आहेत आणि 2 गडी या षटकामध्ये त्यांना मिळवलेत. नवीन फलंदाज निशांत आता 99 दाखल झालेला आहे क्रीजवरती. टार्गेटचा विचार आपण केला तर टार्गेट हे समोर ठेवण्यात आले. 49 धावांचा आणि त्याचा पाठलाग करताना सद्यस्थितीला आपण पाहतोय 11 धावा या झाल्या धावफलकावर. पुढचा बॉल, इथे मात्र पुन्हा एकदा बॅटची मोठी एज अँड टेकन. कमबॅक करण्याकरता जाणला जातो दांडी संघ आणि तोच कमबॅक गोलंदाजांच्या माध्यमातून पाहायला मिळालाय. विकेट डाऊन.
नवीन फलंदाज 99 मैदानाच्या आतमध्ये आता दाखल झालेला आहे. सर्वेश 5 गडी बाद झालेले आहेत. धाव संख्या आपण पाहतोय तर धाव संख्या झालेली आहे 14. नवीन फलंदाज आपण पाहतोय सर्वेश. षटकातील सामना जरूर करेल. पुढील बॉलचा चांगल्या प्रकारे चेंडूला खेळलाय. पॉइंटच्या रिझन मध्ये चेंडू गेलाय. क्षेत्ररक्षक तिथे आहे. चांगलं क्षेत्ररक्षण झालं आणि इथे आपण पाहतोय डॉट बॉलने इथे षटकाची देखील समाप्ती झाली आहे. 3 षटकांचा खेळ झालेला आहे. 3 षटकांच्या खेळानंतर धाव संख्या आपण पाहतोय तर धाव संख्या धाव फलकावरती झाली आहे 14. त्याकरता तुम्हाला स्टँड द्यावा लागेल. खेळपट्टीवरती उभं राहावं लागेल. धावा जमाव्या लागतील. ती किमया साध्य जर तुम्ही केली तर डेफिनेटली तुम्ही एक यशस्वी जरूर होऊ शकाल. चौदा रन धाव फलकावरती झाले. षटक क्रमांक 14 हाताळण्याकरिता सज्ज होतोय गोलंदाजी मार्कवर भावेश. 30 बॉल आणि 35 ची आवश्यकता आहे. कशा प्रकारे आता बेटेगाव संघ त्याला प्रत्युत्तर देईल या लक्ष्याचा पाठलाग करेल की दांडी बी या संघाचं वर्चस्व राहील. षटकातील पहिला बॉल घेऊन गोलंदाज तयार. गोलंदाजी मार्कवरती भावेश. अगदी चांगला बॉल त्याला हलक्या हाताने सॉफ्ट हँडने दिशा दिली. पॉइंटच्या रिझन मध्ये चेंडू जातोय. एकेरी धाव पाहायला मिळाली आहे आणि या एका धावेच्या सहाय्याने धाव संख्या आपण पाहतोय तर धाव संख्या आता झाली आहे फलकावरती 15. येणार प्रत्येक बॉल आता बेटेगाव संघाच्या दृष्टिकोनातून खूप महत्वाचा आहे. कारण की जर पॉझिटिव्ह दृष्टिकोन घेऊन जर तुम्ही खेळला तर निश्चितपणे या लक्ष्याच्या जवळ तुम्ही पोहोचू शकाल. अगदी चांगला फटका इनसाइड आउटचा फटका कव्हरच्या क्षेत्रामध्ये खेळलेला आहे. क्षेत्ररक्षक अगदी जीवाच्या आकांताने चेंडू पर्यंत आले. अगदी चांगला स्टॉप. व्हॉट अ स्टॉप तिथे पाहायला मिळालाय. यानंतरची लढत आपण पाहणार आहोत फ्रेंड्स. सरावली विरुद्ध श्री चिंचोबा आलेवाडी या 2 संघांच्या माध्यमातून नाणेफेकीचा कौल जिंकला. चिंचोबा आलेवाडी या संघाने आणि प्रथम क्षेत्ररक्षण घेतलंय. फलंदाजी करता आमंत्रित केलंय फ्रेंड्स 11 सरावली या संघाला. षटकातील पुढचा बॉल. तिसरा बॉल घेऊन गोलंदाज तयार. गोलंदाजी मार्कवरती भावेश. पुन्हा एकदा बॅकफुटला गेले. चांगला फटका स्क्वेअर ऑफ द विकेट चेंडूला खेळलं. अगदी चांगली रनिंग बिटवीन द विकेट. एकेरी धाव ही परिपूर्ण केली गेली. थोडेसे नाराज आहेत गोलंदाजांवरती कारण की स्टंपच्या मागे जाऊन मात्र कव्हरअप करणं गरजेचं होतं. ते झालं नाहीये आणि तत्पूर्वी आपण पाहतोय एक सिंगल जी आहे ती पाहायला मिळाली आणि या एका धावेच्या साह्याने धाव संख्या आता झालेली आहे धाव फलकावरती 18 धावा. 18 रन्स ऑन द बोर्ड. प्रत्येक क्षणाला आपण पाहतोय तर स्ट्रॅटेजी बदलत असताना साईनगर दांडी बी हा संघ आपल्याला पाहायला मिळतोय. कारण की रणनीती तर तुम्हाला बनवावीच लागेल. कारण की धावा देखील आपण पाहिलं 49 बनल्या. 48 बनल्या होत्या. 49 लक्ष्य समोर ठेवण्यात आलं होतं आणि त्याचा पाठलाग करताना सध्या 18 धावा बेटेगावच्या आपण पाहतोय. इथे मात्र बॅकफुटला गेले. व्हॉट अ क्रॅकिंग शॉट टुवर्ड्स अ बॅकवर्ड पॉइंट. चौकार. 4 धावा. परिस्थितीमध्ये तुम्ही कशा प्रकारे बॅटिंग करता, प्रेशर कशा प्रकारे हँडल करता आणि ते प्रेशर हँडल करत असताना रुपेश गरत चढू दिसत आहेत. एक्सपिरियन्सचा पूर्णपणे वापर होताना पाहायला मिळतोय. 22 धावा या झाल्यात धाव फलकावरती. षटकातील 5वा बॉल घेऊन पुन्हा एकदा गोलंदाज भावेश. आकुट टप्प्याचा बॉल खूपच ऑप्शनच्या बाहेर जाताना पाहायला मिळालाय. पंचांचा इशारा येतो वाईट. रुपेशजी विनंती आहे पंचांना आपण सूचित करू नका. अंपायर सक्षम आहेत ते त्यांचं डिसिजन देतील. षटकातील पुढील बॉल पुन्हा एकदा घेऊन गोलंदाज तयार. गोलंदाजी मार्कवरती भावेश.
अगदी सेन्सिबली बघा, हे क्रिकेट आता बेटेगावने खेळायला हवं. कॅल्क्युलेटिव्ह क्रिकेट, समीकरण जुळवून खेळणं गरजेचं आहे आणि तेच रुपेश घर त्यांच्या माध्यमातून जरूर दिसतंय. कारण की लीग फॉर्मॅट म्हटलं तर प्रत्येक मॅच ही प्रत्येक संघाकरिता महत्वाची असते आणि खास करून पहिली मॅच. जर पहिली मॅच तुम्ही जिंकता तर टेन्शन फ्री हे तुम्ही होता आणि तोच प्रयत्न दोन्ही संघांच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळतोय. षटकातील पुढील बॉल पुन्हा एकदा यावेळेला आपण पाहतोय मागच्या बाजूला चेंडू जातोय, घोषांकित क्षेत्रामध्ये चेंडू गेला, 1 रन पाहायला मिळाली आणि या एका धावेने आपण पाहिलं तर षटकाची झालेली आहे समाप्ती. 4 षटकांचा खेळ पूर्ण झालेला आहे. 4 षटकांच्या खेळानंतर धावसंख्या आपण पाहतोय तर धावसंख्या झाली आहे बेटेगाव या संघाची धाव फलकावर 25 धावा. घेऊ जायचं आहे 12th मध्ये देखील किंवा तुमच्या संघातील खेळाडू देखील आतमध्ये पाणी घेऊन जाऊ शकतो. फक्त तुम्ही पंचांना विचारा, पंचांनी जर होकार दिला तर तुम्ही डेफिनेटली पाणी मैदानाच्या आतमध्ये घेऊन जाऊ शकता. षटकांचं विवरण जर आपण पाहिलं, पहिल्या षटकामध्ये राहुलच्या 8 आल्या, त्यानंतर प्रणयच्या षटकामध्ये 3 आल्या, त्यानंतर चेतनने षटक टाकलं 3रं, त्या षटकामध्ये देखील आपण पाहिल्या होत्या. चेतनच्या षटकांमध्ये देखील 3 धावा आपल्याला पाहायला मिळाल्या, प्लस विकेट देखील जाताना पाहायला मिळाले आणि हे 4थं षटक भावेशचं देखील आपण पाहिलं आणि भावेशच्या षटकात 11 धावा पाहायला मिळाल्या. 4 षटकं झालेली आहेत. 4 षटकानंतर धावसंख्या आपण पाहिली तर धावसंख्या झाली आहे धाव फलकावरती 25. जसं 5व्या षटकाला सुरुवात होईल या आपण ऐकूया गोड आवाज दीपक संकेसरांचा. धन्यवाद. धन्यवाद मंथन. ही फलंदाजी जर आपण बघितली, हे षटका 8 तर मला निश्चितच तुमच्या नवरी संघाची ओपनिंग एखाद्या लीलाधर पाडेल. वॉट आर ड्रायव्हर्स, काय ड्रायव्हिंग करायचं एक शॉट आणि कसा येईल तुमचा यष्टीरक्षक तो म्हणजे निश्चितच आपण बघितला चायना वॉल ज्याला आपण बघत आहोत. म्हणजे इथे बाकी डिक्लेअर चेंडू जातो वाईट +1. राहुल नावाचा गोलंदाज तुम्हाला बघायला मिळतोय. वाईट +1 2 धावांनी धावसंख्या होती ती. बॅट कट ओके, पंचाने मागे घेतलाय. धावसंख्या 1 ने वरती धावसंख्या होती ती 26 धावा. बॉलर्स नेम राहुल. राहुल पुण्याच्या गोलंदाजी करतो. राऊंड विकेट मारा बघायला मिळेल. रुपेश नावाचा अनुभवी फलंदाज. आहा, काय सेन्सेबल क्रिकेट. डायरेक्ट हिट पाहायला मिळेल का? चुकीच्या लाईनला थ्रो केला. नॉन स्ट्राईकला जर हँड केला असता तर मला वाटते अर्धा विकेटवर तिकडे बघायला मिळतोय. रुपेश काय सुंदर फलंदाजी बघायला मिळते. म्हटलं जातं मी रुपेश, विपुल, निशांत ही जी मंडळी आहे ना, ही 3 खेळाडू एक बुजुर्ग खेळाडू तुम्हाला बघायला मिळतात आणि संपूर्ण संघासाठी आपल्या गावासाठी गावाचं हित बघताना बघायला मिळेल. दर्जेदार स्पर्धा. 2 चेंडू महाराष्ट्राच्या इतिहासामध्ये प्रथमतः वापरताना 8 षटकाच्या मॅचेस आपण बघतात. लीग मॅचेस ओपन स्पर्धा ही मोठी पहिली स्पर्धा पालघर जिल्ह्यामध्ये बघायला मिळते. फ्रेंड्स क्रिकेट क्लब आयोजित नीरज मूर्ती चषक. पुन्हा एकदा राहुल राऊंड विकेट मारा करतोय. पुढे सरसावले, सरळ चेंडू जातो डीप कव्हरच्या रिझनला. इथे बघी पॉईंटचा खेळाडू तो थोडीशी प्लंबिंग होते. यशनचं कॉलिंग. ओहो, चुकीचा थ्रो बघायला मिळतोय. चुकीचा थ्रो आणि या चुकीच्या थ्रोचा पुरेपूर फायदा उचलत असताना धावसंख्या होती ती बाकी आता 29 धावा. एका साईडला तुम्हाला सर्वेश बघायला मोठा आणि एका साईडला तुम्हाला बघायला मिळते तो मोठा खेळतो म्हणजे रुपेश. पहिले 5 गडी तंबूत परतल्यानंतर एक केविलवाणी परिस्थिती निर्माण झाली होती आणि त्याचा पुरेपूर फायदा उचलताना एक चांगली भागीदारी मैदानाच्या आतमध्ये आपण बघत आहात. आणि जवळच 8 क्रिकेटचा माझा एमआरआयच्या चेंडूच्या काळातला जुना इतिहास आज इकडे पाहायला मिळतो, जिथे फक्त 48-47 धावा का व्हायच्या आणि का संघ जिंकले जायचं याचं वित्तम उदाहरण मैदानाच्या आतमध्ये बघायला मिळतं. पुन्हा एकदा राहुल राऊंड विकेट मारा करतोय. बॅकफुटला गेलाय. ओहो, गुड फिल्डिंग. काय सुंदर क्षेत्ररक्षण सजवलंय आणि हे क्षेत्ररक्षण तुम्हाला मोठी षटकं जेव्हा असतील ना 6-8 तेव्हा बघायला मिळतात. अन्यथा 5-4चं कॉम्बिनेशन फक्त बघायला मिळते आणि म्हणूनच म्हटलं ना जेवढा ओव्हर्स जास्त तेवढं चांगलं क्रिकेट तुम्हाला बघायला मिळते. असं प्लेसमेंट, ड्राईव्ह, कट, पुल शॉट बघायला मिळत नाही, पण या स्पर्धेमध्ये सर्व शॉर्टेस्ट तुम्हाला बघायला मिळतील. रायझिंग डिलेवारी ज्याच्यासाठी हा विकेटला मी डर्बनचं विकेट का म्हणतो. तुमच्या खांद्यामध्ये क्षमता असेल तर प्रत्येक चेंडू तुम्ही रायझिंग. प्रशांत परसी काय गोलंदाजी 1 वर्ष आम्ही पाहिली होती.
सावली संघ होता आणि काय ॲब्सोल्युटली 2 षटकामध्ये 6 गडी बाद केले होते आणि फक्त 6 धावा दिल्या होत्या त्या डावखुऱ्या गोलंदाजाने. असे अनेक इतिहास या स्पर्धेच्या माध्यमातून तुम्हाला पाहायला मिळतील. पुन्हा एकदा आपल्या षटकातला पुढचा चेंडू हाताळतोय. गुड बॅटिंग, खऱ्या अर्थाने चांगला चेंडू टटवलाय कव्हरच्या रिझनला. इथे बघा सुंदर क्षेत्रक्षण बघायला मिळते. 1 धाव पूर्णतः पुढे होते. एका धावाने विचार केला फलक धावसंख्या लागली जाते ती 30. 18 चेंडू 19 धावा कंपल्सरी चेस. आता बाकी पॉवर प्ले तुम्ही घेतला नसेल तर बाकी 6व्या षटकात पॉवर से कंपल्सरी मिळेल. की कंपल्सरी तुम्हाला पॉवर प्ले दिला जाईल. 18 चेंडू 19 धावा. काय रंगतदार लढत तुम्हाला बघायला मिळते. बेटेगाव विरुद्ध दांडी बी असं आपण बघत. साईनगर दांडी बी नॉट आहे. साईनगर दांडी तुम्हाला बघायला मिळते. सगळे नवोदित खेळाडू पाहायला मिळतात. एकटा धीरज ज्याने यंग एजवर बनवलं मोठमोठ्या स्पर्धा लाखोपतीच्या स्पर्धा जिंकण्याचं काम ज्या संघाच्या संघनायकाकडून बघायला मिळालं. 18 चेंडू आणि 19 धावाची आवश्यकता. प्रणय नावाचा गोलंदाज तुम्हाला बघायला मिळतो. समोर फलंदाज तुम्हाला सर्वेश पाहायला मिळतोय. 5 गडी स्वस्तात बाद झाल्यानंतर चांगली भागीदारी तुम्हाला सर्वेश आणि रुपेश कडनं बघायला मिळते. प्रणय चेंडू टटवला. इथे हवेज मध्ये आहे. इथे चेंडूच्या पाठीमागे मिड विकेटचा खेळाडू जातोय आणि इथे गावप्रतिम झेल पकडला गेला आणि जी मोठी भागीदारी होती ती भागीदारी तोडताना पहिला चेंडू पुढे येऊन सरसावले. मोठा फटका खेळायचा होता. मनोज थोडं निश्चित वेगळं होतं कारण पॉवर प्लेचं षटक होते. बॅटिंग पॉवर प्ले कुठेतरी एखादा मोठा फटका आला तर अजून धावा वेगाने आम्हाला बघायला मिळतील आणि त्याच्यातच फसला जातोय बॉलरच्या जाळ्यामध्ये आणि बाद होतोय. सर्वेश गोलंदाज होता प्रणय आणि झेल घेतला तो निखिल यांनी. जिग्नेशने झेल घेतलाय. संघाला जिंकून देताना आपण बघितलं 49 धावा फलकावर लागल्या. तेव्हाच आम्ही सांगितलं की 2 चेंडू नवीन आहेत आणि 9व्याचा चेंडू असल्यामुळे आणि दोन्ही चेंडू नवीन असल्यामुळे निश्चितच गोलंदाजी जर चांगली असेल तर तुम्ही सामनाचं वर्चस्व करू. बॅलन्सिंग सामना आहे दोन्ही संघाकडे. एका साईडला बेटेगाव एका साईडला साईनगर दांडी. आतापैकी अभिजित नावाचा फलंदाज चेंडू पडल्यानंतर थोडासा खाली निघते. गुड बॉलिंग. काय सुंदर दर्जेदार गोलंदाजी तुम्हाला बघायला मिळते. ऑफसाईड ऑफ स्टंप उजव्या यष्टीवर जखून ठेवायचं आणि कोणतेही रूम न देता चांगली गोलंदाजी तुम्हाला बघायला मिळते. बॅटिंग पॉवर प्ले या षटकामध्ये दोन्ही चेंडू निर्धाव आहेत. पहिला चेंडू गडी बाद झाला. दुसऱ्या चेंडू निर्धाव गेलाय. पुन्हा एकदा प्रणय आपल्या षटकातला पुढचा चेंडू हाताळतो. राईटा मोर विकेट मारा. शॉर्ट ऑफ प्लेन चेंडू खेळायचं होतं. प्रॉपर बॅटिंगवर येत नाही. बॅटच्या वरच्या दांड्याला लागून चेंडू जातोय. पॉईंटच्या रिझनला 1 धाव तुम्हाला बघायला मिळते आणि एका धावानिशी तुम्ही विचार केलात तर फलका धावसंख्या 31. 49 धावा 8 षटकामध्ये करायच्या आहेत. एक दर्जेदार स्पर्धा. 1980 आणि 90चं दशक हे इथे पाहायला मिळते. जे पूर्वीच्या काळात 8-8 षटकाचे सामने आपल्याला बघायला मिळायचे. पुन्हा एकदा आपल्या षटकाला पुढचा चेंडू ओव्हरपिच चेंडू. वाट बॅटिंग. काय सुंदर फलंदाजी तुम्हाला बघायला मिळते. म्हणून म्हटलं जातं जुना जाणता हिरा जुना जाणता सोना गळ्यामध्ये घातला का चमकतोय. पेढीवर नेला की जुन्या सोन्याला का जास्त भाव दिला जातोय. तसे जुने फलंदाज तुम्हाला बघायला मिळतात. रुपेश गुड बॅटिंग. आणि आज मला खऱ्या अर्थाने लीलाधर पाटीलची आठवण झाली. ज्या पद्धतीने बॅटिंग केलाय. कोणताही संघ असो कोणतीही टीम असो 8 षटकामध्ये टिकायचा आणि एका साईडला असे प्रत्येक ड्रायव्हिंग बॅटिंग करताना पाहायला मिळायचा. तीच ओपनिंग जोडीनं पवन सूद नवलीची आठवण येते. वीरेंद्र पाटील काय बॅटिंग करायचे. 4 षटके खेळून काढायची. पुढे सरसावले. गुड बॉलिंग. काय सुंदर पद्धतीने बघितलं. पुढे आल्यानंतर चेंडूचा टप्पा चेंज केला. पेस कमी केला आणि चांगली गोलंदाजी बघायला मिळते.
पॉवर प्लेच्या षटकामध्ये अशा परीची गोलंदाजी बघावी म्हणजे खरोखरच मी प्रणयचं कौतुक करील. पुन्हा प्रणय समोर अभिजित नावाचा खेळाडू पाहायला मिळतोय. चेंडू टटवलाय इथे बाकी पूल केलाय. चेंडू सरळ जातोय मिड विकेटच्या रिझनला जिथे बाकी मिड विकेटचा खेळाडू फील्ड अँड थ्रो करत एक धाव बघायला मिळते. काय सुंदर दर्जेदार षटक टाकलं पॉवर प्लेचं. बॅटिंग पॉवर प्ले मध्ये प्रणय यांनी फक्त 3च धावा दिल्यात. गुड बॉलिंग आणि इथे बाकी षटकं झाली 6 आणि फलका धावसंख्या 33 म्हणजे 12-16. 12 चेंडूवर 16 धावची आवश्यकता आहे. मोठी स्पर्धा तुम्हाला बघायला मिळते. एक दर्जेदार आयोजन. यूपी उत्तर भारतीय बिहारची लोक आले कसे गच्चीवरून मॅच घेतात. 12 घंटा ड्यूटी गया 2 घंटा सो लिया अभी देखने का क्रिकेट खेळणे का. काय आनंद बघायला मिळतो. कोणी टाकीच्या मागे तर कोणी नळाच्या पाठीमागे कोणी ग्रीलच्या मागे तर कोणी खिडकीच्या आडोशाला असं मॅच बघताना बघायला मिळत आहे. आता बाकी गोलंदाज चेतन नावाचा गोलंदाज हा असतो. चेतन ज्याने चांगली फलंदाजी केली आपल्या संघासाठी. मोक्याच्या क्षणी चेतनने धावा केल्या जिथे गडी बाद झाले असताना. आता बाकी 12 चेंडू आणि 16 धावा कंपल्सरी चेस या नियमाने खेळवायचे आहेत. चला पुन्हा एकदा आपण बघत आहात चेतन नावाचा गोलंदाज. इथे बाकी बघूया मोठी स्पर्धा रुपेश मैदानामध्ये तिथपर्यंत मोठा आशा पल्लविता बेटेगावकडे. रुपेशकडे एक दर्जा क्लास पाहायला मिळतो. पुन्हा आपल्या षटकातला पुढचा चेंडू टटवलाय. कव्हरच्या रिझनला जातोय. चेंडूच्या पाठीमागे खेळाडू आणि गडी बाद होतोय आणि बाद होतो तो अभिजित. दोघा संघात विकेट नाही कंपल्सरी चेस आहे. इकडे कॅच कोण घेतला भाऊ नाव सांगा ना. देवेश. चला बघूया नवीन फलंदाज विपुल घरात नावाचा फलंदाज बघायला मिळतोय. कोण विसरू शकतो ते विनिंग. कोण विसरू शकतो ते उशीचं ग्राउंड. अशाच मोक्याच्या खेळी चांगली फलंदाजी चांगली गोलंदाजी करताना बघितलाय. इथे बाकी 49 धाव विजयासाठी काढत असताना खरा रोज कोहलीच्या मॅचेस का गाजायच्या. 2000 म्हणजे 90चं दशक जे गाजवलं आपण 11 ओमकार पालघर छोटाच्या श्रेणीचा खेळ कमी वर्ष खेळले पण गणेश जाधव या खेळून नाव गाजवलं. बबडी काय बघू शकतो आपण. हे मोठमोठे खेळाडू तुम्हाला बघायला मिळेल. आमचं दिनेश घरचं नाव देखील आवर्जून घ्यायला पाहिजे. मधल्या फ्रेममध्ये यायचा मोक्याच्या धावा काढायचा. लेफ्ट आर्म गोलंदाज डावखुरा फलंदाज. रिव्हर्स खेळले सरळ चेंडू बघायला मिळतोय आणि मोक्याच्या क्षणी 6 धावा. मी तुम्हाला म्हटलं ना की हा फलंदाज असा आहे धगधगत्या आगीमध्ये धबधब्याच्या पाण्यामध्ये हवेच्या उडणाऱ्या उधाण वाढण्यामध्ये खेळणारा फलंदाज तुम्हाला बघायला मिळतो. मॅन फॉर वपील आणि म्हणूनच याला आधुनिक काळाचा भीम असं बेटेगावचं म्हटलं जातंय. बेटेगावचं भीम का म्हटलं बघितलं की मोक्याच्या क्षणी न डगमगताना न चमकताना अंधारामध्ये फक्त ओणव्याच्या दिव्यामध्ये डोंगराच्या आडोशाला जाताना हा कुणबी समाजाचा खेळाडू बघायला मिळतो. व्हॉट अ बॅटिंग. कोणी विचार केला रिव्हर्स फटका बघायला मिळेल. हो इथे बाकी लेग स्टंपवरती चेंडू जातो. पायाला आदळला. एक धाव तो बघायला पंच काय इशारा देतात हे पाहायचं आहे. धावसंख्या 1 ने वाढली जाते. लेग बायच्या रूपात आणि धावसंख्या होते ती 40 धावा फलकावर लागल्या जातात. अजून देखील 9 चेंडू 9 धावाची आवश्यकता. कोणी विचार केला नसेल की मोक्याच्या क्षणी यावं विकेट गेल्यात आणि रिव्हर्स पाहायला मिळते. ज्याच्यामध्ये म्हणतात ना हिरड्या छातीचा मराठी राजा मावळ्यांचा खेळ असायचा छत्रपतीचा मावळा. 9 चेंडू 9 धावा 40 झाल्यात. 9 चेंडू 9 धावा म्हणजे तुमच्या 3 उरल्यात ना चेंडू. 9 चेंडू 9 धावाची आवश्यकता. कंपल्सरी चेस करायची आहे. 40 धाव फलकावर लागल्यात. अतिशय मोठी दर्जेदार स्पर्धा ही आपण इकडे बघत आहात. फ्रेंड क्रिकेट क्लब आयोजित निलेश मूर्ती चषक 8 षटकाचे सामने 2 चेंडू वापरण्यात येणाऱ्या महाराष्ट्राच्या इतिहासामध्ये पहिली टुर्नामेंट ही तुम्हाला बघायला मिळते आणि हे करताना नेहमीच दर्जा एक वेगळा बघायला मिळतो सराळूच्या मैदानात. पुन्हा षटकातला पुढचा चेंडू ऑप्शनच्या बाहेरचा चेंडू. हा काय सुंदर फलंदाजी बघायला मिळते. रातकिड्याने करकर आवाज करायचा. जंगलातला फिरणारा शिकायला घाबरायचा. तशा पद्धतीने मैदानावर दबदबा निर्माण केलाय ते रुपेश नावाचं जुन्या जाणत्या खेळाडूनं. आता बाकी दोन्ही जुने खेळाडू तुम्हाला बघायला मिळतात. फलका धावसंख्या लागला
41. 8 चेंडू 8 धावाची आवश्यकता. पुन्हा एकदा आपल्या षटकातला पुढचा चेंडू. इथे बाकी रिव्हर्स स्विफ्ट खेळले, सरळ चेंडू जातोय तो लॉंग ऑफच्या रिझनला. इथे बाकी क्षेत्ररक्षण खेळमध्ये 1 धाव तुम्हाला बघायला मिळते. एका धावानिशी जर विचार केला धावसंख्या होते ती 42. 7 चेंडू 7 धावा. काय रंगतदार लढत बघायला मिळते आणि हे बघण्यासाठी खेळाडूंना खेळण्यासाठी आणि युट्यूबवर एक दर्जा बघायला मिळते ओमशाहीच्या माध्यमातून. आणि म्हणूनच ही फ्रेंड सरळची स्पर्धा प्रत्येकानं आवर्जून खेळावीशी वाटते. पुन्हा षटकाला पुढचा चेंडू. काय पॅडल स्लिप केलाय. सरळ चेंडू जातो स्क्वेअर लेगच्या दिशेला. 1 धाव बघायला मिळते. थोडीशी फ्लंबिंग होते आणि बघता बघता दुसरी धाव देखील इथे पाहायला मिळते आणि गडी बाद. इथे बाकींनी मोठ्या गडी तंबूत पडतोय आणि बाद झालाय तो शिव रुपेश नावाचा खेळाडू बाद झालाय. शॉर्ट ते खेळले, शॉर्ट खेळल्यानंतर त्यांना धावायचं होतं, पोहोचू शकत नाहीये आणि तुमच्याकडे एक भरोशाचा जो इन फॉर्म कम्प्लीट चेंडू बॅटिंगवर घेत होता, कदाचित टर्निंग पॉईंट होऊ शकतो. जर सामना इथे फिरला तर म्हणता येत नाही, पण काय बॅटिंग केला रुपेशचं. जेवढं मनापासून कौतुक करावं तेवढं. इथे बाकी धावसंख्या ती 43. आता षटक संपलाय का. 6 चेंडू 6 धावा. किती धावा काढल्यात. धावा कंपल्सरी चेस करायचा, पण रुपेश नावाचा मोठा गडी तंबूत परतलाय. 11 धावा आपल्या संघासाठी काढल्यात. आता बाकी गोलंदाज तुम्हाला बघायला मिळते तो ओमकाराला. ह्याच्याकडे क्षमता आहे. ओमकारकडे क्षमता. नुकत्याच झालेल्या स्पर्धेमध्ये खरोखर चांगली फलंदाजी त्याने आपल्या संघासाठी केला. अशाच मोक्याच्या क्षणी गरज होती धावा काढण्याची आणि ओमकारकडनं आज त्याला गोलंदाजी दिली गेली नाही, पण ओमकार देखील चांगला गोलंदाजी करताना आपण पाहिलाय. 6 चेंडू 6 धावा. काय मॅच बघाल प्रेक्षक. मॅच जर आवडली हे टाळ्या मारा, कारण 49 धावावर एवढी मोठी स्पर्धा तुम्हाला पाहायला मिळते. म्हणून म्हटलं जातं ना की काश या स्पर्धेचं नामांकन घेतलं जाते. नाईट मॅचेस खेळल्या गेल्या दरवर्षी वेगवेगळा विजेता. या स्पर्धेचं एक आहे ना, लागोपाठ कोणी स्पर्धा जिंकलेली नाही. प्रत्येक वर्षी वेगवेगळा संघ आपल्याला विजेता बघायला मिळतोय. 6 चेंडू 6 धावा. धीरज नावाचा मोठा गोलंदाज तुम्हाला बघायला मिळतो. प्रदीर्घ अनुभव ज्याच्या पाठीशी आपण पाहिलाय. 6 चेंडू 6 धावा स्ट्राईकवर आहे तो मला बघायला मिळतो. विफुल ज्याने आल्याला रिव्हर्स स्वीपमध्ये षटकार मारला. पहिला चेंडू टटवला आहे, सरळ जातोय तो म्हणजे मिड विकेटच्या रिझनला. मिड ऑन नाही आहे, डायरेक्ट तुम्हाला लॉंग ऑन मिड विकेट आणि स्क्वेअर लेग बघायला मिळतो. 5 चेंडू 5 धावा. ओमकार नावाचा फलंदाज बघायला मिळतो. काय सुंदर गोलंदाजी हाताळली. कौतुक करायला पाहिजे ते मी निश्चितच दांडी संघाच्या खेळाडूचं. पुन्हा एकदा आपल्या षटकातला पुढचा चेंडू हाताळताना धीरज नावाचा गोलंदाज पाहायला मिळतोय. हलक्या हाताने खेळत 1 धाव तुम्हाला बघायला मिळते. वाहा काय सुंदर क्रिकेट बघायला मिळालाय. अथांग समुद्रात सापडलेल्या लाटांचा उठाड वारा असताना बोटीला जशा किनारीवर तांडेल आणतो ना, तशा पद्धतीने प्रत्येकाकडनं बाकी चांगल्या प्रकारचा खेळ इकडे या मैदानाच्या आतमध्ये बघायला मिळतो. 4 चेंडू 4 धावा. काय क्लास दर्जेदार पहिलाच सामना एवढा हाय वोल्टेजचा बघायला मिळतो. तो येणारे सामने येणारे दिवस तुम्हाला बघायला मिळतील. पुन्हा एकदा धीरज. ओ यहाँ पे फसा दिया. जैसे रिवर्स घूमले, जसे रिवर्सला गेले चेंडूचा ऑफ ब्रेक टाकला आणि इथे बघा आता 3 चेंडू 4 धावा. आता 1 धाव जास्त वाढलाय. काय मोठी रंगतदार लढत मैदानाच्या आतमध्ये तुम्हाला बघायला मिळते. कंपल्सरी चेस नियम आपण सांगितलं. 3 चेंडू 4 धावा. मोठी दर्जेदार स्पर्धा. एका साईडला साईनगर दांडी आणि एका साईडला बेटेगाव. पुन्हा एकदा धीरज. हो गुड बॉलिंग. 2 चेंडू 4 धावा शकता. सफल झाले. चेंडू सरळ निघून गेला. पहिला चेंडू रिव्हर्स स्वीप खेळले, थोडा कमी वेगाने टाकला. आता सफल झाले, जास्त गतिमान टाकला. प्रदीर्घ अनुभव आहे धीरजकडे. 2 चेंडू आणि 4 धावा. पुन्हा चेंडू आपल्या षटकाला पुढचा चेंडू. इथे चेंडू ड्राईव्ह केलाय. 1 धाव तुम्हाला बघायला मिळते. सुंदर क्षेत्ररक्षण. हो थोडीशी प्लंबिंग पाहायला मिळते. आता शेवटचा चेंडू आणि 2 धावा. कंपल्सरी चेस आहे, 2 धावा हा बेटेगावला काढायच्याच आहे. नो टाय. कंपल्सरी चेस आहे म्हणजे बेटेगावला 2 धावा काढायच्याच आहे. काय मॅच बघायला जोरदार टाय असायला पाहिजे. पहिलाच सामना 2-2 चेंडू नवीन वापरले गेल्याचं कारण एका यांनी अंपायरकडे 4, दुसऱ्यांनी अंपायरकडे 4 आणि बघायला मिळते 49 धावांसाठी अशी मोठी दर्जेदार स्पर्धा तुम्हाला बघायला मिळते. क्लास टेम्परमेंट. शेवटचा चेंडू 2 धावा. धीरज. चेंडू टटवला. इथे झेल की षटकार पाहायला मिळतोय. चेंडू सीमा पलीकडे 6 धावा
आणि इथे बाकी विजयी होतो संघ तो म्हणजे निश्चितच बेटेगाव संघ. तुम्हाला बघायला मिळालं विपुलला ही सवय आहे अशा अटीतटीच्या सामन्यामुळे चांगली फलंदाजी करण्याची ताकद तुम्हाला बघायला मिळाली. जिथे खराब फिल्डिंग झालं क्षेत्ररक्षण जुळलं. दोन्ही संघांनी शेक हँड करा प्लीज. धीरज कंपल्सरी आहे. दांडी संघ शेक हँड करा आपल्या त्या संघाशी. दांडी संघ कंपल्सरी शेक हँड करायचं. मॅचेस आहेत 2 मॅचेस बाकी आहेत. दांडी संघ शेक हँड करा.